तर आज आपण करणार आहोत मस्त खमंग असा आलू पालक पराठा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घट्टसर असं मळून घेऊया। पुरीला जसं मळतो तसं आपण घट्ट मळून घ्यायचं आहे। आता कणिक मळून झालेली आहे। आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आपण असेच ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं आणि आता पुढची कृती करायला घेऊया। इथे मी एक मोठी तसं बसेल एवढासा पालक घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर आता आपण कट करून चॉपरमधनं काढणार आहोत। तर एवढा असा कट केलेला आहे। तर आपण चॉपरमधनं हा परत बारीक करून घेणार आहोत। ह्याच्यात 3 चमचे मी शेव घेतलेली आहे। तर आता मी बारीक करून घेते। तर चॉपरमधनं आपण आता बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण पुढची कृती करूया। तर इथे आपण 3 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। इथे 3 हिरवी मिरची, 4-5 लसूण पाकळ्या बारीक केलेल्या आहे। तुम्ही याच्यात आलं पण टाकू शकता। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि 1 चमचा धना आणि जिरा पावडर घेतलेली आहे आणि पालक आणि शेव बारीक केली होती ती घालूया आपण। तर आता हे सगळं मिक्स करूया। तुम्ही पालकच्या ऐवजी दुसरी कोणती पण भाजी वापरू शकता। छान असा मऊ लुसलुशीत असा पराठा होतो। तुम्ही दही बरोबर किंवा टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर, लोणच्या बरोबर खाऊ शकता। मुलांना डब्याला देऊ शकता। पालकच्या ऐवजी तुम्ही पनीर पण वापरू शकता इथे, किंवा पनीर आणि पालक वापरू शकता। मस्त असं आपलं तर सारण झालेलं आहे। तर आता आपण पराठा बनवायला घेऊया। तुम्ही लहान मोठे बनवू शकता। मी थोडासा असा लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घेतलेला आहे। पिठी लावण्यासाठी पण मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर थोडा लाटून घेऊया आपण। तर एवढा असा गोळा घेतलेला आहे। तर आता आपण असं बंद करून घेऊया। तर पीठ लावून परत लाटून घेऊया। थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे सगळीकडे ते सारण पसरतं। अलगद लाटून घ्यायचं, जास्त भार द्यायचा नाही। सारखा पलटी पण करायचा नाही। तर आता छान असं आपण लाटून घेऊया। तर आता आपलं लाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण तव्यामध्ये भाजायला घेऊया। तर तवा गरम झालेला आहे, तर आता आपण भाजून घेऊया। तुम्ही याला तूप, बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता। मी तूप लावणार आहे। मला पराठ्याला तूप लावलेलं खूप आवडतो, त्याच्यामुळे मी तूप लावणार आहे। तुम्ही बटर पण लावू शकता, तेल पण लावू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही लावू शकता तिन्हीपैकी। तर आता आपण पलटी करूया। आता मी तूप लावून घेते।
तर आता आपण परत पलटी करूया, दुसऱ्या बाजूने तूप लावूया. मस्त असा खमंग लुसलुशीत असा आपला आलू पालक पराठा तयार झालेला आहे. पराठा झालेला आहे. तर याच पद्धतीने मी दुसरा एक अजून बनवून घेते. काय मग मंडळी, रेसिपी आवडली ना? तर व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.